सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आजपासून शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. तर आज मी तुम्हाला शाकंभरी देवीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम शाकंभरी देवी नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. शाकंभरी नवरात्री ही देवी भगवतीच्या शाकंभरी रूपाला समर्पित असलेली अत्यंत महत्त्वाची नवरात्री आहे. विशेषतः अन्नाची कमतरता भासू नये आणि निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी ही उपासना केली जाते. शाकंभरी नवरात्री दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीला सुरू होते आणि पौष पौर्णिमेला समाप्त होते. यंदा 28 डिसेंबर ते 3 जानेवारी हा शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव असणार आहे. या नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळे आणि धान्याची मोठी आरास केली जाते. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला 60 किंवा त्याहून अधिक प्रकारच्या भाज्यांचा एकत्रित कडबा किंवा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. अन्नदानाला या काळात विशेष महत्त्व आहे. गरजू लोकांना अन्न आणि भाज्या दान केल्याने देवी प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे. ही नवरात्री प्रामुख्याने निसर्ग आणि मानवाचे नाते अधोरेखित करते. अन्नाचा सन्मान करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे यामागील मुख्य उद्देश आहे. शाकंभरी देवीला वनस्पतींची देवी मानली जाते, त्यामुळे शेतकरी वर्गात या उत्सवाला मोठे महत्त्व आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि अन्य प्रमुख देवींच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रीनिमित्त भाज्यांची अतिशय सुंदर आरास केली जाते, जी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळची कथा आहे. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा, धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि अत्यंतिक द्वेषबुद्धीने मोठी वळून वळून त्यांच्या नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे, त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गमासुराने या दृष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावे. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तु. पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुराध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करत आला आणि त्याने सर्वांचाच पराभव केला. सर्वांना हकलून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त, बेफाम बनला. मानवाच्या हत्याकांडांचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसे बसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहूतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते. पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? नाही. ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली.
काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ऊर्जाचा, तेजाचा, सामर्थ्यांचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली, कसे रूप होते तिचे. आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नाना रंगी फुले, पाणी, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविध रंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासूरला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टेकाव लागला नाही. राक्षसाने सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाले, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालनपोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. शाकंभरी देवी समृद्धीची देवता, भक्तांच्या संरक्षणार्थ उभी टाकलेली आहे. सकल जीवांचं भरणपोषण करणारी अशी देवी आहे. भक्तांचं कल्याण करणारी आहे. तिला अनन्य भावाने शरण जाणाऱ्यांचं ती मंगल करते. तिच्या भोवती एक अत्यंत तेजस्वी वलय असतं. जो श्रद्धायुक्त अंतकरणाने देवीची उपासना करतो त्याच्या देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होतं. कलियुगात देवीची भक्ती करणाऱ्या भक्तांचं कलीपासून ती रक्षण करते. शांतता प्रदान करणाऱ्या शाकंभरीचं नवरात्र म्हणजे अशांतता, अतृप्ती यांची समाप्ती करण्याचा शुभ मंगल काळ होईल. असमाधान, अस्वस्थता यांना कायमचं दूर करण्याचा काळ. शाकंभरी देवी म्हटलं की विविध भाज्यांचं स्मरण होतं. हा नवरात्र काळ ऋतू छान असतो. थंडीची शाल लपेटलेली वसुंधरा लोभसवाणी दिसते. शेतामध्ये ऊस, बोरं, हरभरा बहरलेला असतो. सुगीचे दिवस असतात. सर्वत्र संपन्नता असते. फळं झाडं, फुलं झाडं आणि शेत फळाफुलांनी, पिकांनी भरलेली असतात. निसर्ग प्रसन्नतेने फुललेला असतो. तृष्णा संपून तृप्तीचा अनुभव देणारा निसर्ग व निसर्गाच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचवणारी शाकंभरी देवी. सगळीकडे प्रसन्नतेचा दरवळ धुपासमवेत दरवळत असतो. ज्या घराण्याची कुलदेवता शाकंभरी देवी असते त्यांच्याकडे या आदिशक्तीचा जागर 9 दिवस चालू असतो. त्रिकाल पूजा, आरती, महाप्रसाद, पारायण, भजन, स्तोत्रांचं पठण, उपासना, नामसंकीर्तन अशा 9 प्रकारांनी भक्ती केली जाते. भक्त मोठ्या विनम्र भावाने मातेच्या चरणी नतमस्तक होतात. मातेला बालक भाव मनापासून धावतो. आपल्या बालकांना ती मोठ्या प्रेमाने, मायेने जवळ घेते. आपल्या अंगावर घेऊन खेळवते. त्यांना अमृत पान देऊन तोषवते, पृष्ठ करते. भक्त मातेच्या वात्सल्यात न्हावून निघतात. तिच्या आशीर्वादाचा अभयंकर मस्तकावर असल्यावर भय, चिंता दूर होतात. कळी काळाचं भय संपून जातं. शक्तिरूपिणी माता सदैव संतोष पावते. मग काळजीची काजळी जीवन ज्योतीवर धरण्याचं कारणच उरत नाही. जगन्माता, विश्वमाता शाकंभरीच्या रूपात प्रत्येक युगात आपल्या निरागस बालकांचं भरण पोषण आणि रक्षण करण्यास सदैव तत्पर असते. अशा या शाकंभरी मातेची उपासना करणारे भक्त उद्धरून जाणार यात शंकाच नाही. तिच्या चरणावर जीवन सर्वस्व अर्पण केलं की अहंकाराचं वर्चस्व सहजपणे संपून जातं. एकदा वज्राप्रमाणे असणारा अहंकार संपला की द्वैतभाव देवीमध्येच विरघळतो. उरतो तो अलौकिक असा अक्षय आनंद. तुम्हाला जर ही शाकंभरी देवीची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.